पाणी धरणाचं पाहिजे, थांबा जरा सगळे होतात, शांततेने बसा। हे शिवाजी हाईस्कूल है, आमची टाकी। वाशिम जिले के रिसोड तहसील के छोटे से गांव वाखद में पानी की किल्लत से परेशान ग्रामीणों की चीखें अब प्रशासन के कानों तक पहुंच चुकी हैं। 10 दिनों से जारी श्रृंखलाबद्ध अनशन, आक्रोशित महिलाएं, टूटे सपने और सूखे कुएं, लेकिन यह लड़ाई सिर्फ पानी की नहीं, हक की भी है। गांव के सरपंच अमोल देशमुख, उप सरपंच, ग्राम पंचायत सदस्य और ग्रामीण महिलाओं ने जब कलेक्टर कार्यालय के सामने सत्याग्रह का बिगुल फूंका तो शासन प्रशासन की नींद टूटी। न्यूज फर्स्ट चैनल लगातार इस जल संकट को उजागर करता रहा और आखिरकार दबंग सीईओ वैभव बागमरे को खुद वाकद गांव पहुंचना पड़ा, वो भी 18 फरवरी छत्रपति शिवाजी महाराज जयंती के सार्वजनिक अवकाश के दिन। सीईओ बागमरे ने कोई औपचारिक दौरा नहीं किया, बल्कि अपने प्रशासनिक दायित्व की सच्ची मिसाल पेश की। वे डैम की ऊंचाइयों पर चढ़े, सूखे कुओं के किनारे खड़े हुए टूटी पाइपलाइनों को देखा और प्यासे गांव की तकलीफों को महसूस किया। यह निरीक्षण कागजों पर दर्ज सरकारी योजनाओं से परे जमीनी हकीकत का आईना था। गांव की महिलाओं ने लाडली बहन योजना के पैसे वापस करने का आह्वान किया और मांग की कि उन पैसों से गांव को डैम से पानी दिया जाए। उनका कहना साफ था कि पैसों से पेट नहीं, पानी से जिंदगी चलती है। एक मला हे कळलं, तुमची मागणी ही आहे की त्या तलावावरूनच पाणी भेटलं पाहिजे, ते मी मान्य केली। पहिलाच प्रश्न ह्यो, आणि तुम्ही म्हणते गावात म्हणता दुसऱ्या गावात पाणी सुटलं, कुठे पाणी पाच हिंडून फिरून तुम्ही, पण आम्हाला कृपा करून या लाडक्या बहिणीचे पैसे बंद करा, आमच्याकडून वापस घ्या, आमच्या लेकराबाळाला पाणी द्या। आणि पाईपलाईन क्लिअरच नाही झाली, क्लिअर नाही झाली आणखी पाईपलाईन ऐकायसाठी झाले साहेब। लाडक्या बहिणीचे पैसे तुम्ही परत घ्या, पण आम्हाला फक्त पाणी द्या, आमचे लेकराबाळीचे तरसा लागले। आणि इतका इमानदार सरपंच आहे बिचारा, त्या सरपंचाला करायचं सगळ्याच वाट चांगली लावलेली आहे, आम्ही पाहायला लागलो। पाणी जरूर काय पाणी बदनाम केलं ना, धारी म्हणून गेले लोक। एक जण बोला एक बोला ना, पानी हमारे गाँव को पूरता नहीं, हम हमेशा धरण का पानी होना और हमेशा के लिए ये आबड़ धबड़ काम भी नहीं जमेगा, वो टाकी फुट गई। पाण्याची महत्वाची समस्या असल्यामुळे मी सुट्टीच्या दिवशी सुद्धा इथे आलोय। तुमची काळजी वाटत असल्यामुळे आलो की काय आलोय, आपसात न बोलता, भांडण न करता आपण दोघा चौघांचं म्हणणं ऐकू। जवळजवळ तुमच्या सगळ्यांचं म्हणणं माझ्यापर्यंत पोहोचलंय। सीओ आले होते का तुमच्या गावात कधी? नाही आले। रानात विहिरीपर्यंत जाऊन कधी फिरून आले? जर आले असतील तर तुमची चिंता असल्यामुळे आलेत ना, त्यामुळे तुम्ही आज याच्यासाठी उपोषण करायचं काम पडलं। याच्यासाठी तुम्ही जर प्रत्येक त्यावेळेस तुम्ही आले, आमच्या पिंडाला भेट नाही दिली, आले ना साहेब। प्रत्येक इथे भांडत बसलो ना। गहन निरीक्षण के बाद सीईओ बागमरे ने जल जीवन मिशन के तहत 25 दिनों के भीतर वाकद गांव तक डैम से पानी पहुंचाने का आश्वासन दिया। यह आश्वासन गांव के लिए उम्मीद की नई किरण बनकर आया, लेकिन ग्रामीण इसे केवल शब्दों तक सीमित नहीं रखना चाहते। सरपंच अमोल देशमुख ने साफ कर दिया कि जब तक पानी गांव में नहीं आएगा तब तक अनशन जारी रहेगा। आज आमच्या उपोषणाला 10 दिवस पूर्ण झाले असून आजही आमच्या उपोषणस्थळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपसरपंच सदस्य व काही गावकरी मंडळी जोपर्यंत गावाला धरणावरून पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी त्यांनी भूमिका, आम्ही सर्वांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यावरती आजही ते तिथं उपस्थित आहेत। आज सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की न्यूज फर्स्ट चॅनलनी जो आमच्या गावासाठी जे जे उपोषण चालू आहे त्याकरिता त्यांनी जे त्यांच्या माध्यमातून न्यूज फर्स्ट चॅनलच्या माध्यमातून जे आमचं प्रकरण जे उचलून धरलं व बाकीचे जे न्यूज मीडिया आहेत व पत्रकार आहेत, मी सर्वप्रथम मी त्यांचं धन्यवाद करतो। त्याचबरोबर ज्या ज्या संघटनांनी, विविध संघटनांनी, पक्षांनी आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला आमच्या उपोषणस्थळी येऊन त्यांनी आम्हाला जो सपोर्ट केला व आम्हाला पाठिंबा दिला त्यांचं सुद्धा मी धन्यवाद करतो। त्याचबरोबर काल जी वाशिम येथे पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये विनोद तायडे यांनी न्यूज फर्स्ट चॅनलच्या माध्यमातून जो अनिल बोंडे सर आहेत खासदार,
तर त्यांना सुद्धा आमच्या गावाचा जो प्रश्न आहे त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला होता. तर या सर्व या इम्पॅक्टमुळं आज आमच्या गावामध्ये वाशिमचे जे जिल्हा परिषदचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांनी आज व्हिजिट केली होती. तर त्याबद्दल मी या सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो की कुठंतरी आज आमच्या उपोषणाला काही प्रमाणात का होईना पण वाचा फुटली व जिल्हा परिषदचे जे मुख्य कार्यकारी अभियंता आहेत त्यांना आमच्या वाकदमध्ये येण्यासाठी त्यांनी भाग पाडलं. तर आज ज्यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी वाकद इथे आले तर सर्वप्रथम त्यांनी धरणावरती स्वतः जाऊन धरणावरती पाहणी केली. तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की धरणावरती पाणी भरपूर आहे आणि हे जर पाणी गावातील लोकांच्या जर उपयोगी नसेल तर या पाण्याचा काय फायदा. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी तिथेच मला शब्द दिला की आम्ही या धरणावरती फ्लोटिंग मोटर टाकू व तुमच्या गावाला पाणी 100% आम्ही करू. त्यानंतर आम्ही तिथनं जुन्या ज्या आमच्या ग्रामपंचायतच्या ज्या जुन्या विहिरी आहेत जे जुने स्रोत आहेत तिथे जाऊन आम्ही CO सरांनी व मी माझ्या ग्रामपंचायत सदस्यांनी गावकरी मंडळांनी आम्ही सर्वांनी जाऊन तिथे जाऊन पाहणी केली. तर स्वतः CO सर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विहिरीमध्ये पाहिलं. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की खरोखर दोन्ही जी विहीर आहे आमची जी बालखेडची जी विहीर आहे नळगंगेची त्या विहिरीमध्ये काल ज्या 2 वाजता मोटार बंद केली होती तर जवळपास 24 घंटे होऊन सुद्धा त्या विहिरीला पाहिजे तेवढं पाणी आलेलं नव्हतं. आणि त्यांच्या त्याच वेळेस लक्षात आलं की गावामध्ये या विहिरीचं पाणी आपण देतो म्हटलं पण हे एका वार्डाला सुद्धा पुरू शकत नाही एवढं पाणी त्या विहिरीमध्ये आहे. त्यानंतर CO सर आम्ही जलस्वराची जी विहीर आहे गोगाव रस्त्यावरची त्या विहिरीची पाहणी करण्याकरता निघालो. परंतु निघाल्याच्या नंतर आमच्या गावातील संतप्त महिलांनी व काही पुरुषांनी CO मुख्य कार्यकारी अधिकारी सरांचा ताफा गावाजवळ आल्यानंतर त्यांनी अडवला. मग यावरून एक गोष्ट लक्षात येत आहे की हा जो ताफा आहे सरांचा जो अडवला हा महत्त्वाचा नसून त्यामागे ज्या भावना आहेत लोकांच्या तीव्र भावना की आम्हाला खरोखर आमच्या गावामध्ये पाणी नाही हे दिसून येत आहे. यामध्ये सरांच्या सुद्धा त्यावेळेस लक्षात आलं की ज्यावेळेस एवढ्या मोठ्या संख्येने बाया जर समजा गाडीसमोर येतात आणि त्यांच्या भावना व्यक्त करतात याचा अर्थ की आपल्याला जे म्हणजे की जे CO सरांना काही अधिकाऱ्यांनी जे खोट्या गोष्टी सांगून त्यांची जी दिशाभूल केली होती त्याच वेळेस त्यांना क्लिक झालं. मला असं वाटतं की या गावाला खरोखर पाण्याची गरज आहे त्यांच्या लक्षात आलं असेल त्याच वेळेस. तिथून नंतर मग आम्ही जलस्वराची विहीर पाहण्याकरता गेलो. जलस्वराची विहीर पाहिल्याच्या नंतर तिथे गेल्याच्या नंतर सरांच्या तर पूर्ण चित्र स्पष्ट झालं मला असं वाटते. कारण की त्या जलस्वराच्या विहिरीमध्ये मी जसं सांगितलं की हे एक रांजण आहे आणि या विहिरीमध्ये पाणी एकदा जर उपसलं तर त्याला पाणी येणं शक्य नाही. तर त्या तिथे गेल्याच्या नंतर जे पावसाळ्याचं जे पाणी जमलेलं होतं ते त्यांनी पाहिलं. त्यावरती फेदरीसुद्धा बऱ्याच प्रमाणात त्यांना दिसून आलेली होती. मग ती विहिरीची पाहणी केल्याच्या नंतर आम्ही परत ग्रामपंचायत आवारामध्ये आलो व टाकीची पाहणी केली. तर टाकीच्या पाहणीमध्ये मी सरांना जे 13-14 तारखेला मी जे पत्र दिलं होतं त्यामध्ये मी स्पष्ट लिहिलेलं होतं की टाकीचं लिकेज पूर्णतः खालून ती लिकेज आहे. तिथं मी सरांना ते लिकेज वगैरे सर्व काही म्हणजे टाकीची जी गळती आहे ती मी पूर्ण बाजूने जी झाली ती मी त्यांना सरांच्या निदर्शनास मी आणून दिली की टाकीसुद्धा गळत आहे म्हणून. त्यानंतर टाकीची व फिल्टरची पाहणी केली. फिल्टरचं सुद्धा काही प्रमाणात बरंच काम तिथं बाकी दिसलं आणि त्याची जोडणीसुद्धा बाकी होती. तिथनं आम्ही ग्रामपंचायतमध्ये ज्या महिला होत्या तर त्यांना भेट देण्याकरता CO सर तिथे आले. तिथे आल्याच्या नंतर CO सरांना ज्यावेळेस महिलांनी त्यांच्या मागण्या ज्या सांगितल्या तर सर्वात प्रथम महिलांची जी मागणी होती की आम्हाला धरणावरून आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला या विहिरीचं जे पाणी आहे ते आम्हाला पुरत नाही. आणि दुसरी मागणी त्यांची अशी होती की आमच्या जे गावामध्ये जे ठेकेदारांनी जे पाईपलाईनसाठी जे रस्ते फोडलेले आहेत ते पूर्ण रस्ते आम्हाला चालता येत नाही. आम्हाला शाळेतले जे मुलं आहेत तर त्यांना सुद्धा
घरून त्यांची जी गाडी आहे ती घरापर्यंत येत होती, ती घरापर्यंत गाडी सुद्धा यायला तयार नाही. त्यामुळे मुलांना सुद्धा आम्हाला गावाच्या बाहेर त्या गाडीजवळ नेऊन सोडायचं काम पडत आहे. यावरती सरांना खरोखर सरांनी सुद्धा आम्हाला असा रिप्लाय दिला, पॉझिटिव्ह रिप्लाय दिला की त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त तुम्ही ट्रायलसाठी जे गावामध्ये जी टेस्टिंग करायची तर ती टेस्टिंगसाठी आम्हाला विहिरीचा उपयोग करू द्या. आम्ही पुढच्या 5 दिवसामध्ये त्यांनी ठेकेदाराला व आम्हाला सर्वांना सांगितलं की पुढच्या 5 ठेकेदाराला सुद्धा ठणकावून सांगितलं की तुम्ही पुढच्या 5 दिवसामध्ये पूर्ण टेस्टिंग झाली पाहिजे, त्यामध्ये कुठलाही विलंब होता कामा नये. त्यानंतर पुढचा जो विषय होता टेस्टिंग तर झाली आता गावामधली ज्या आमच्या पहिल्या ज्या विहिरी त्यावर, परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो होता की धरणावरून पाणी आणण्याचा, तर त्यावरती सरांनी सांगितलं की मी तुम्हाला आश्वासन देतो की पुढच्या 20 दिवसामध्ये, त्यानंतर पुढच्या 20 दिवसामध्ये म्हणजे 15 मार्चपर्यंत आम्ही फ्लोटिंग मोटार टाकून गावामध्ये फिल्टर करून पाणी टाकीमध्ये चढवून आपण गावामध्ये जी टेस्टिंग केलेली असेल त्या पूर्ण नळांना आपण पाणी देऊ. तर हे सर्व सरांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे जेणेकरून सर्व पूर्ण जर कालावधी पाहिला तर 25 दिवसाचा कालावधी सरांनी घेतला की आम्हाला पाणी आम्ही धरणावरून आम्ही ते देण्याकरता तयार झालेले आहे की आम्ही धरणावरून पाणी तुम्हाला 100% देऊ. त्यानंतर सीओ सर उनका कहना था कि हम पानी के लिए लड़ रहे हैं या राजनीति रही है, बल्कि हक की लड़ाई है. जिस दिन गांव में पानी पहुंचेगा उसी दिन मैं बिना शर्त अपना अनशन समाप्त कर दूंगा. पत्रकार परिषद में जब हमारे संवाददाता ने इस मुद्दे को उठाया तो खासदार अनिल बोंडे ने दोषी अधिकारियों और ठेकेदारों पर कड़ी कार्रवाई की चेतावनी दी. यह देखना बाकी है कि क्या प्रशासन इस वादे को निभाएगा या यह भी महज एक राजनीतिक बयान बनकर रह जाएगा. सूत्रों के अनुसार वैभव बागमरे बेहद ईमानदार, नियमों का पालन करने वाले और जनहित की रक्षा करने वाले अधिकारियों के रूप में जाने जाते हैं. उन्होंने बारीकी से निरीक्षण कर हर तकनीकी पहलू को समझा और तत्काल निर्णय लेते हुए जल जीवन मिशन के तहत 25 दिनों में गांव तक पानी पहुंचाने का आश्वासन दिया. यह वादा प्रशासन की क्षमता और सीईओ की प्रामाणिकता की अग्नि परीक्षा साबित होगा. वाकद गांव का यह आंदोलन सिर्फ एक गांव की समस्या नहीं बल्कि हर उस समुदाय की कहानी है जहां जीवनदायिनी पानी की बूंदें सरकारी फाइलों में गुम हो जाती हैं. जब महिलाएं सरकार को चुनौती देती हैं, जब सरपंच अनशन पर बैठ जाता है, जब पूरा गांव एकजुट होकर संघर्ष करता है, तब यह सिर्फ एक जल समस्या नहीं बल्कि हक की पुकार बन जाती है. अब निगाहें टिकी हैं आने वाले 25 दिनों पर. क्या यह वादा सिर्फ प्रशासनिक आश्वासन है या सच में वाकत की प्यास बुझने वाली है? जवाब सिर्फ समय देगा, लेकिन तब तक अनशन जारी रहेगा. वाशिम से न्यूज फर्स्ट वरिष्ठ संवाददाता विनोद तायड़े की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.